श्री पुरुषोत्तम मास कथासार अध्याय 26 अधिक मास व्रताचे उद्यापन. श्री गणेशाय नमः. सूतमुनी आपल्या समोरच्या शौनकादिक श्रोतू वर्गावर एक नजर टाकतात. ते सर्वांना म्हणतात, श्रोते हो, तुम्ही माझ्याकडे पुरुषोत्तम मासाचे महत्त्व विचारले आणि मला या संदर्भात नारायण, नारद, वाल्मिकी ऋषी आणि राजा दृढधन्वा यांच्यामार्फत लक्ष्मीनारायण संवादातून जो जो कथाभाग ज्ञात झाला तो मी तुम्हास निवेदन केला. एकूण काय तर हा पुरुषोत्तम मास अत्यंत पुण्यकारक आणि फलदाता आहे. सूत म्हणतात, यावर लक्ष्मीने नारायणांना एक असा प्रश्न विचारला की स्वामी, कोणतेही व्रत किंवा व्रताचरण हे पूर्ण झाल्यावर त्याचे उद्यापन संपन्न केल्याशिवाय फलद्रूप होत नाही ना? आपण कृपा करा आणि मला या अधिक मासातील पुरुषोत्तम व्रताची सांगता ही उद्यापनाचा कोणता आणि कसा विधी करून करायची ते सांगा. त्यावर भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, या मासात संपूर्ण महिनाभर श्री राधाकृष्ण किंवा भगवान पुरुषोत्तमाचे पूजन करणे हा प्रमुख व्रताचरणाचा भाग आहे. ही पूजा कशी मांडायची, कशी करायची हे आपण मागे पाहिले आहे. या व्रताची सांगता ही शक्यतो कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या दिवशी करावी. काही व्यावहारिक अथवा कौटुंबिक किंवा वैयक्तिक अडचण असेल तर त्याऐवजी हे उद्यापन कृष्ण अष्टमी किंवा नवमीस करावे. इथे एक गोष्ट मात्र ध्यानात घ्यावी की अष्टमी वा नवमीस असे उद्यापन केले तरीसुद्धा पुढे त्या महिन्याच्या अमावस्येपर्यंत स्नान, दान, उपास, नामस्मरण या गोष्टी तशाच पुढे चालू ठेवाव्यात. उद्यापनाचा दिवस निश्चित झाला की त्या दिवशी लवकर उठून प्रातर्विधी उरकून स्नानादी कर्मे करून धूत वस्त्रे परिधान करावीत. सर्व पूजा साहित्य जवळ घेऊन शक्य असेल तर ब्राह्मणास बोलावून भगवान श्री पुरुषोत्तमाची उद्यापन सांगता पूजा करावी. देवास अभिषेक, स्नान, वस्त्र, गंध, अलंकार, हार, फुले, तुळशी अर्पण कराव्यात. पोथीचे पूजन वाचन करावे. भोजनाचा महानैवेद्य करावा. 33 मेहुणे जेवू घालावीत. आर्थिकदृष्ट्या हे शक्य नसल्यास किमान 7-5 किंवा अगदी 1 तरी मेहुणं जेवू घालावं. त्यांना लक्ष्मी नारायण मानून वस्त्र, दान, दक्षिणा द्यावी. व्रताची गोड सांगता करावी. अंती भगवंतास, देवा, मी यथाशक्ती यथामती तुझे जे पूजन केले, व्रताचरण केले, पूजा केली ते गोड मानून घे. तुझा कृपाप्रसाद मला लाभू दे, अशी प्रार्थना करावी. या व्रत उद्यापनाच्या निमित्ताने भाविक भक्तांना भागवत पुराण किंवा अधिक पुरुषोत्तम मास महात्म्याची पोथी भेट द्यावी. तसेच या उद्यापनाच्या दिवशी ब्राह्मणांना किंवा जामात वर्गास 33 अनारसे भरलेले पात्र किंवा ताट, तांबे, कांस्य, चांदीचा दिवा, वस्त्र, दक्षिणा द्यावी. तसेच हे देवी, या उद्यापन पूजा विधीमध्ये मुख्य कलशासोबत आपण चौरंगावर जे इतर सुवर्ण, रजत, ताम्र व मातीचे 4 कलश स्थापित केलेले असतात त्या कलशांवरील संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न आणि रुद्र या 4ही कलशस्थित देवांना अक्षता वाहून निरोप द्यावा. उद्यापनाच्या दिनी रात्री देवापुढे हरिकथा, भजन, नामस्मरण करावे. रात्री जागरण करावे. दुसऱ्या दिवशी पुनश्च सुरुवात करून धूतवस्त्रे परिधान करून पुन्हा सांगता पूजा करून देवावर अक्षता टाकून त्यांना भक्तिभावाने निरोप द्यावा. पूजेचे निर्माल्य, मृत्तिका, कलश इत्यादी वाहत्या पाण्यात विधिवत विसर्जन करावे. आपल्या हातून व्रताचरणाच्या काळात पूजेत, आचरणात काही न्यून, कमी, अधिकपणा झाला असेल तर त्यासाठी भगवान पुरुषोत्तम किंवा राधाकृष्णाकडे क्षमायाचना करावी. हे देवी, या प्रकारचे भाविक भक्त आपल्या व्रताचरणाचे असे उद्यापन करतात त्यांना भगवंतांच्या कृपाप्रसादाने सुख, शांती, सौख्य, संपत्ती, संतती लाभते. उत्तम आरोग्य लाभते. दुःख, दारिद्र्य, संकटे दूर होतात. सर्व मनोकामनांची पूर्तता होऊन अंती चिरकाल त्या गोलोकीचा निवास प्राप्त होतो. जन्माचे सार्थक होते. उद्यापनाचा हा सर्व भाग नारायणांनी लक्ष्मीस जो काही सांगितला तो असा आहे.